तर मित्र तुम्ही बघू शकता आज रोजी ही दिंडी निघलेली आहे। काल मुक्कामाला होती मारुती मंदिराच्या सभागृहामध्ये आणि तीच दिंडी आज रोजी निघली आमच्या गॅरेजवर विजय हवा सेंटर या गॅरेजवर। आम्ही त्यांना सकाळी चहाची सोय तयार केलेली आहे। सकाळी कोणताही माणूस असो, शेतकरी असो, वाटेवर कोणीही असलं तर ते सकाळी चहासाठी खूप आतुर झालेलं असतं आणि त्याच पद्धतीत आम्ही चहाची त्यांना एक सोय तयार करून दिलेली आहे। सर्वजण बघा कसे चहा घेत आहेत, सगळी पब्लिक जवळपास 700-800 लोक असतील, कदाचित त्याहून जास्त असू शकतील। तर ते सगळेजण हे बघू शकता आमच्या गॅरेज विजय हवा सेंटर, खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। सर्व मंडळी आतुरतेनं आतमध्ये आम्ही आता यामध्ये बघू शकता आमच्या गॅरेजमध्ये चहाची सोय केलेली आहे। सिलेंडर वगैरे रातोरात सगळं प्लॅनिंग करून टाकले आणि हे बघू शकता आमच्या गॅरेजमधलं सामान, आमचे पिस्टन, मशीन, इंजन आणि सगळं आमचा हे पसरा झालेला आहे। चहाची सोय काही खूप छान पद्धतीने एकदा आपण बाहेर जाऊन चेक करूया कसे काय सगळेजण त्या चहाचा आनंद घेत आहेत। चहा म्हणजे दोन गोष्टी वाढत असतात प्रत्येकाच्या, प्रत्येक हे चहासाठी बसतं म्हणजे चहा पिण्यासाठीच बसत नाही, तर दोन गोष्टी, दोन गप्पा वाढाव्या म्हणून कोणी माणूस बसत असते। आणि एक इतिहासात बोस्टन टी पार्टी या चहासाठीच सगळं काही झालेली आहे। तुम्हाला तर माहीत आहे, हे आमचे डॉक्टर कार्तिक डॉक्टर आमचे लहाने बंधू आणि तिकडे चहा ठेवलेला आहे। सगळेजण खूप आपापल्या पद्धतीने सगळं काय मॅनेजमेंट हे करत आहेत। हे सचिन उजळे यांनी तर मोठा वाटाच उचललेला आहे सगळं काम मॅनेज करण्याचा। तर तुम्ही बघू शकता ही दिंडी खूप छान पद्धतीने आमच्या गावामध्ये दरवर्षी येते। ही दिंडी खूप मजेशीर आहे आणि सगळेजण आनंद घेतात या दिंडीचा। यामध्येच आम्हाला पण खूप असं कुतूहल वाटते या गोष्टीचं। तर तुम्ही आनंद घ्या सर्व दिंडीचा, आम्ही थोडंसं शांत या ठिकाणी सातोडा या पायदिंडीचा मुक्काम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या सावके परिवार यांनी अन्नदानांचा या महाप्रसादांचा वितरण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा या वारकरी मंडळींचा त्यांनी महापुण्याचा वाटा घेतलेला आहे। आणि ही पालखी या पाटोदा नगर निवासीतून 1997 पासून आजपर्यंत चालू आहे आणि या पालखीमध्ये अनेक चमत्कार घडतात आणि नवसाला पावणारी ही पालखी दिंडी आहे। आणि या ठिकाणी या पालखी दिंडीमध्ये 50 ते 60 गावचे वारकरी सहभाग होतात। ही पालखी सेनगाव तालुक्यातून गोरेगाव मार्गे, अनसिंग मार्गे या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी दररोज दर मुक्काम या वारकरी मंडळींचा प्रवास असतो आणि यामध्ये महिला आणि पुरुष जास्तीत जास्त संख्येने या पायदिंडीमध्ये सहभाग होतात। आणि या ठिकाणी लोणार तालुका, जिंतूर तालुका, सेनगाव तालुका असे 4 ते 5 तालुक्यातील सर्व वारकरी मंडळी, बंजारा समाज 2 ते 3 हजार लोक या पायदिंडीमध्ये सहभाग होतात। या पायदिंडीमध्ये सांगायचं मध्ये वेळ कमी पडते, या ठिकाणी अशा भावना व्यक्त ज्या केल्या आपण, त्या भावना आपल्या सगळ्या भगवान सेवालाल महाराज, संत रामराव बापू भगवान हे त्यांची मनोकामना पूर्ण करत असतात। जगदंबा माते ही सुद्धा मनोकामना पूर्ण करत असते। आणि या ठिकाणी हे वारकरी मंडळी दिनांक 21 ला आम्ही गुरुपौर्णिमा निमित्त ही पायदिंडी निघालेली आहे। त्या ठिकाणी महंत बाबूसिंग महाराज त्या ठिकाणी त्यांचं महाप्रसाद आरती आणि या पालखींचं पूजन करतात आणि त्या ठिकाणी हा वारकरी त्या ठिकाणाहून ज्याचे त्याचे स्वखर्चाने परत येतात। आणि हा या ठिकाणी असा मोठा पहिला चमत्कार, हा कुत्रा सोबत सतत नेहमी आणि रोज ज्या दिवशीपासून आम्ही निघलो त्या दिवसापासून हा कुत्रा आमच्या सोबत आहे। आणि पहा तुमच्या समोर आता हा बसलेला आहे आणि सगळ्याच्या सोबत आहे, कोणाला टसत नाही, कोणाला भुंकत नाही, काही नाही। आणि सोबत आमच्या हा चमत्कार दरवर्षी एक चमत्कार असते। गेल्या वर्षी 80 वर्षाचा म्हातारा 3 दिवसाच्या नंतर सापडलेला आहे। अशा घटना प्रत्येक वर्षी
सांगायला वेळ कमी पडत असते. अशा ठिकाणाहून आम्ही ह्या तीर्थक्षेत्र पोहरा देवी या ठिकाणी मनोकामना पूर्ण होत असतात या वारकरी मंडळींच्या. या ठिकाणी आमचे पालखीचे अध्यक्ष आहे, बंजारा गायक आहे, हे आमचे बापू शिंदेफ जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून आमच्यामध्ये सहभाग झालेले. प्रत्येक गावचे आमचे माजी सरपंच रामेश्वरजी, तसेच आमचे सर्व भरणी मंडळ, आमचे गावोगावची हमार लिंगदरी, आमचे किहाळ, आमचे इटोली, पुष्कळ आता गावचे सांगता येत नाही अशा गावचे 50 ते 60 गावचे लोक वारकरी या मंडळी या पायदिंडीमध्ये सहभाग होतात. आणि अजिबात आम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण नसल्यामुळे कसं आहे, शासनानं आम्हाला ठिकठिकाणी फक्त बसण्याकरता राहण्याकरता निवाऱ्याची सोय करायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही अशी विनंती करतो शासनाला की शासनाने आम्हाला कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरच्या अंतराने या 2 ते 3 हजार लोक झोपण्याची राहण्याची अशी व्यवस्था झाली पाहिजे. तशी शासनाने आम्हाला करून द्यायला पाहिजे या बंजारा समाजाला वारकरी मंडळींना, अशी मी विनंती करतो शासनाला. त्याने या सावके पाटलांनी या ठिकाणी वारकरी मंडळींचा एक महाप्रसादांचा एक सिंहाचा वाटा घेतलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आमची दुसरीकडे कोण्या ठिकाणी आमची गैरसोय होत नाही. आणि या ठिकाणी सुद्धा आमची एकदम व्यवस्थित या नगरनिवासीचे लोक आमच्या या वारकरी मंडळीच्या सेवेमध्ये तत्पर उपस्थित असतात. त्याबद्दल आम्ही या वारकरी मंडळी या ताकतोडा नगरनिवासी सावके पाटील, पतंगे पाटील, सर्व या नगरनिवासीचे ताकतोड्यांचे त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि संत सेवालाल महाराज तपस्वी रामराव भगवान त्यांना सदैव त्यांच्या पाठीशी राहा, त्यांची मनोकामना पूर्ण करो आम्ही अशी इच्छा करू. आणि सेवालाल महाराजांच्या दर्शनाला आम्ही या ठिकाणाहून रवाना होत आहोत. या ठिकाणी आम्ही जिंतूर तालुका, लोणार तालुका सर्व वारकरी मंडळी आम्ही एका जागी होऊन एका जीवानं एका भावाने आम्ही पोहरा देवी तीर्थक्षेत्र या ठिकाणी निघत आहोत. जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, जय रामराव. आजच्या या दिंडीच्या निमित्ताने, गुरुपौर्णिमा निमित्ताने ही पायी पालखी सोहळा निघालेला पाटोदा इथून पोहरादेवीकडे रवाना. दुसऱ्या मुक्कामाची विश्रांती घेतल्यानंतर तिसऱ्या मुक्कामाकडे रवाना होतात. आमचा आता सांगण्याच्या तात्पर्यानुसार आता दिंडीचा परिचय देण्यासाठी महाराजांनी सांगितलं, त्या निमित्ताने मी बोलतो. आमच्या दिंडीचे अध्यक्ष नारायण चव्हाण, त्यानंतर आमच्या पालखीचे पुजारी बळीराम बुवा, त्यानंतर आमच्या दिंडीचे सचिव लोभा राठोड आणि आमचे पदाधिकारी जे सचिव, सहसचिव माणिक चव्हाण, सुभाष राठोड, रामेश्वरजी चव्हाण, पंजाब चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, उपाध्यक्ष नरसिंग आडे, त्यानंतर आमचे सूत्रसंचालन, असे बरेचसे काही कमिटीमध्ये असे 15-20 जण आहे. आणि त्यानंतर संपूर्ण 52 गावाचे लोक, 3-4 तालुक्यातील लोक या दिंडीमध्ये सहभागी आहेत. महिला मंडळ पण फारशा या संख्येने उपस्थित आहे, ते सुद्धा सहभागी आहेत. या सर्व जणांना आम्ही एकत्रित एक बहीण, एक भाऊ किंवा एका देवाचे लेकरं सगळे मिळून आम्ही एका जीवाने जात असतो. या माध्यमातून आम्हाला बरेच अनुभव असल्यामुळे यामध्ये नवसा केलेले काही लोक आणि अनेक निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीने आलेले लोक आहे. त्यांना सर्व लोकांना ही पालखी पावत असते. पावन पालखी म्हणून या पालखीचं नाव आहे. ही पालखी सतत पाऊस असो, ऊन असो, वारा असो, चिखल असो, काही असो, सतत ही एकूण 27 वर्षापासून सतत चाललेली पालखी आहे. या पालखीमध्ये जे बसलेले जगद्गुरु संत रामराव बापू हे जे होते, त्यांनी स्वतः भेट देऊन अनेक वेळी आशीर्वाद रूपी त्यांनी भेट दिलेली आहे. चमत्कार सुद्धा दाखवलेले. या ताकतोडा गावाचा एक चमत्कार आम्ही सांगू इच्छितो. या ताकतोडामध्ये ज्यावेळेस 2रा किंवा 3रा वर्ष असेल त्यावेळेस इथून आम्ही मार्गस्थ झालो जेवून, आणि महाराजांचा आम्हाला पाठीमागून फोन आला की बाबा तुमच्या पालखीवाल्याने आमचे गिलास बकिटा नेल्या. त्यानंतर आम्ही सगळे विचारत पडलो की बाबा कसं झालंय. त्यानंतर आम्ही सगळ्याला एकत्रित बसून विचारलं की कोणी गिलास बकिटा आणलेले आहेत का. सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कोणीही काही आणलेलं नाहीये. परंतु एवढं सांगत असताना आमच्या पालखीमध्ये एक फेट्यावाले आमचे यावर्षी त्यांची आई वारल्यामुळे ते आलेले नाहीये, रमेश महाराज किनगाव जेटूचे. तर त्यांच्या रूपामध्ये एक पुरुष येऊन
सगळ्या जे काही बकिटी महाराजांनी सांगितलंय की एवढ्या एवढ्या बकिटी हरवल्या, एवढे एवढे गिलास हरवले, तेवढे त्या बाबांनी मोजून दिले, इथे आणून दिले. आम्हाला सुद्धा माहित नाही आणि बाबाला सुद्धा माहिती नाही. त्यांनी मोजून दिल्याच्या नंतर महाराजांनी फोन केला की आम्हाला बकिट आणि गिलास मिळाले म्हणे तुमचे. त्यानंतर आम्ही परत एकदा बैठक बसवून, एकदा मिटिंग घेऊन, एकदा रिंगण बांधून तिथे आम्ही विचारणा केली सगळ्याला की बाबा हे कसं झालं नेमकं, की आपल्या याच्यातला रमेश महाराज गेला होता का? रमेश महाराज म्हणे मी तुमच्या सोबत आहे, मी गेलेलो नाहीये. त्यानंतर इतर प्रत्येक जणाला विचारलं फेट्यावाला कोणी गेला होता का? त्यांनी सांगितलं की नाहीये. तर आम्ही साक्षात रामराव महाराजांचं रूप आम्ही तर पाहिलं नाही, पण इथल्या पुजारी महाराजांनी, या पुजारी महाराजांनी अनुभवलंय आणि ह्या ताकतोड्या गावामध्ये हा चमत्कार आम्ही अनुभवलेला आहे. त्यामुळे या गावावरती आमचं खूप प्रेम आहे. या गावामध्ये मिरवणूक काढत असताना आम्हाला एवढा आनंद होत असतो, एवढा आनंद होत असतो की हे गाव 1.5 ते 2 तास मिरवणुकीला जात असते. या गावामध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी, प्रत्येक घरासमोर पाठ, प्रत्येक घराची महिला पुरुष जो कोणी असेल तो पूजेसाठी तत्पर तिथे तयार असतो. त्यामुळे या गावावर जास्तीत जास्त प्रेम आहे आमचं आणि या गावाने आम्हाला आजपर्यंत जो सेवा दिली ही अतिउत्तम सेवा आहे. त्याच्यामुळे या गावाचे आम्ही ऋण व्यक्त करू शकत नाही, पण ऋणानुबंधात राहू इच्छितो. ऋण व्यक्त करत नसते, कोणाचेही ऋण व्यक्त करू नये, त्याच्या ऋणात राहावं. त्यांनी एक मदत केली तर आपण दुसऱ्याला 2 मदत करावी, हा आमचा हेतू धरून आम्ही सर्व बंधू भगिनी, आमचे महिला मंडळ, थोर मोठे लहान सगळे आम्ही एकत्रित जात आहोत. ही पालखी आज सवना येथे मुक्काम राहणार आहे, 3ऱ्या मुक्कामाकडे प्रस्थान आहे. जय सेवालाल, जय रामराव बापू, जय जगदंब. Thank you.
सद्गुरु सेवा नमो नमः जय जय सेवा नमो नमः ओम चालली काल दिल्लीला नमो नमः श्री सेवा नमो नमः सद्गुरु सेवा नमो नमः जय जय सेवा नमो नमः ओम सेवा नमो नमः श्री सेवा नमो नमः सद्गुरु सेवा नमो नमः जय जय सेवा नमो नमः ओम सेवा अशा पद्धतीत ही जी आमच्या गावात म्हणजे ताकतोडा गावात आलेली जी दिंडी ही दिंडी आता समोरच्या गावात निघलेली आहे. कुठं सवनाला कुठतरी त्यांचा एक मुक्काम आहे. तर ही आमच्या गावातून दिंडी गेली. जर कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये करून आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आमच्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता मी परत एकदा नवीन काही कंटेंट घेऊन येतो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.